शहादा हादरलं, चोरट्यांचा उच्छाद, बॅनर फ्रेमवर डल्ला, पोलिसांचा धाक संपलाय का? शहादा प्रतिनिधी. शहादा शहरात कायदा सुव्यवस्थेचा बोजावारा उडाल्याचं चित्र सध्या स्पष्टपणे दिसू लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांनी अक्षरशः डोकं वर काढलं असून आता चोरट्यांनी थेट शहरातील बॅनर आणि जाहिरात फलकांच्या लोखंडी फ्रेमवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. भरवस्तीत, मुख्य चौकात आणि वर्दळीच्या रस्त्यांवर अशा घटना घडत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काय चाललंय नेमकं? रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरटे केवळ बॅनर फाडून थांबत नाहीत, तर महागड्या लोखंडी फ्रेमही उचलून नेत आहेत. हे प्रकार इतक्या धाडसाने घडत आहेत की चोरट्यांना कोणाचाही धाक उरलेला नाही हे स्पष्ट होत आहे. शहरातील अनेक ठिकाणी सकाळी उठल्यावर बॅनर गायब झाल्याचं चित्र दिसत आहे. व्यावसायिक आणि नागरिक संतप्त. या प्रकारामुळे व्यापारी, राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हजारो रुपयांचा आर्थिक फटका बसत असून शहरात पोलीस आहेत की नाहीत असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. पोलिसांवर थेट टीका. सतत वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांची गस्त कुठे आहे? सीसीटीव्ही यंत्रणा का निष्क्रिय आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरात कायद्याचा धाक उरलेला नसल्याचं चित्र दिसत असून पोलीस प्रशासन झोपेत आहे का अशी टीका आता उघडपणे होत आहे. नागरिकांची ठाम मागणी. रात्रीची गस्त तात्काळ वाढवावी. सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना अटक करावी. संवेदनशील भागात कडक नजर ठेवावी. आज बॅनर फ्रेम चोरी होत आहेत. उद्या याच चोरट्यांचे धाडस आणखी वाढून मोठ्या गुन्ह्यांना खतपाणी मिळू शकतं. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई न केल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. आता तरी पोलीस प्रशासन जागं होणार का की शहादा चोरट्यांच्या ताब्यात जाणार? ई-मराठी न्यूज नेटवर्क. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई-मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.